नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीवर सर्वजण घरातील चिडून खूप घाणेरड्या शब्दांमध्ये ओरडत असतात. बिचारी सायली समजावत असते, पण तिचं कोणीच ऐकून घेत नाही. ती मधुभाऊंना सांगत असते की जसे तुम्ही माझे बाबा आहात तसेच इथली सगळी माणसं माझी आहेत, पण सगळेच तिचा अपमान करतात. सायली रविराज सरांकडे जाते, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते, पण तेही तिला ओरडतात आणि म्हणतात, सायली, रविराज सर म्हणायचं, खरं तर काहीच म्हणू नकोस आणि इथून पुढे माझ्याशी एका शब्दानेही बोलू नकोस. तेव्हा सायली खूप रडते आणि म्हणते, एवढी मोठी शिक्षा देऊ नका मला. मित्रांनो, प्रतिमाला सायलीबद्दल खूप दया येत असते, पण ती काहीच करू शकत नाही. नंतर रविराज सर म्हणतात, मी माझ्या मुलीला चुकीचं समजत होतो, पण ती तुमचं सत्य जगासमोर आणायला धडपडत होती आणि मी तिला अडवत होतो. तुमच्या आसपास फिरकूनही देत नव्हतो. मी माझ्या मुलीला बजावून सांगितलं होतं की त्यांच्या संसारामध्ये जाऊ नकोस, पण तिनंच तुम्हाला नीट ओळखलं होतं. तेव्हा लगेच प्रिया पुढे येते म्हणते, जाऊ द्या ना बाबा, असंही खोट्याचं आयुष्य खूप कमी असतं. अर्जुन आणि सायलीचा हा फ्रॉड कधीतरी बाहेर आलाच असता ना, पण मी योगायोगाने निमित्त ठरले एवढंच. तेव्हा रविराज सर म्हणतात, सायली, मी तुझ्यावर का जीव लावला होता कुणास ठाऊक. जेव्हा जेव्हा तू माझ्यासमोर यायचीस ना, तेव्हा तेव्हा मला वाटायचं माझी तन्वी जिथं कुठं असेल ती अगदी तुझ्यासारखी असेल. मित्रांनो, सायली खूपच रडत असते. रविराज सर भावनिक झालेले असतात. हे बघून लगेच प्रिया म्हणते, पण बाबा, तुमचं नशीब चांगलं आहे की तुमची तन्वी अशी स्वार्थी नाही निघाली. मित्रांनो, आता रविराज सर अर्जुनला म्हणतात की अर्जुन, अरे मी तर तुला चांगला वकील म्हणून ट्रेन केलं होतं रे, पण तुला चांगला माणूस नाही बनवू शकलो. अर्थात जी गोष्ट कल्पना, पूर्णाई व प्रतापला नाही जमली ती मला कशी काय जमणार म्हणा. तेव्हा लगेच अस्मिता म्हणते, मला तर वाटते ना, या सायलीने अर्जुनला कॉन्ट्रॅक्ट करायला भागच पाडलं असणार, नाहीतर हे अर्जुनच्या मनात आलंसुद्धा नसतं. पण मला एक कळत नाही, हिने हिच्या मानलेल्या बाबांना सोडवायला हे कॉन्ट्रॅक्ट केलं होतं, पण अर्जुन, तू हे का केलंस? तुला काय गरज वाटली कॉन्ट्रॅक्ट करण्याची? मित्रांनो, हे ऐकून चैतन्य म्हणतो, अस्मिताई, आपण यामध्ये नको पडूयात. तेव्हा अस्मिता म्हणते, पण हे खरंच आहे, जेवढं मी डबक्यात दगड मारेन ना, तितका चिखल माझ्याच अंगावर उडणार आहे. मित्रांनो, आता अस्मिता रागाने सायलीला आमच्या घरातून निघ असं म्हणते आणि ढकलून देते. तेव्हा सायली बिचारी खाली पडते. मग लगेच अर्जुन सायलीला उठवायला जातो, तेव्हा तो तिला मिसेस सायली असं म्हणतो. तेव्हा मिसेस सायली हे ऐकून रविराज सर अर्जुनला म्हणतात, मिसेस सायली, अरे वा. सायली माझ्याकडे नोकरी करत होती तेव्हा अर्जुन तिला मिस सायली म्हणायचा. हो ना रे चैतन्य? अच्छा, म्हणजे तुझा हा खोटारडेपणाचा प्रवास मिस सायलीवरून मिसेस सायलीपर्यंत येऊन पोचलाय म्हणायचा. मित्रांनो, आता लगेच प्रतापराव ही रागाने म्हणतात, हिला मिसेस सायली म्हणायचं हे असं लिहिलंय का कॉन्ट्रॅक्टमध्ये? आणि कल्पनाही म्हणते, घरच्यांना दाखवायला बायको अशी हाक मारायची हे सुद्धा तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं असेल. तेव्हा पूर्णाजी म्हणते, सायलीने कधी माझ्या तळपायाला तेल लावायचं, कधी गुलाबजाम बनवायचं हे सुद्धा या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं होतं का रे? मित्रांनो, सर्वजण सायली व अर्जुनला असे बोलत असतात. मित्रांनो, रविराज सर सायलीला म्हणतात की तू तर माझ्या प्रतिमाच्या भावनांशी खेळलीस, तिची खोटी मुलगी म्हणून तिच्यावर प्रेम केलंस, हे सुद्धा ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये होतं का? मित्रांनो, सायली हे सगळं ऐकून खूप रडत असते आणि रविराज परत तिला म्हणतात, आता तर मधुभाऊही जामिनावर सुटल्यात, म्हणजे आता तुमचं कॉन्ट्रॅक्टही संपलं ना, तुमच्यासाठी सगळी नातीही इनव्हॅलिड आहेत. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो, सिनियर, तू मला एवढंच ओळखलंस का? तेव्हा रविराज सर म्हणतात, अरे नाही, मला असं वाटायचं की मी तुला चांगला ओळखतो. माझा ज्युनियर खूप जिद्दी आहे, हुशार आहे, आपल्या आईवडिलांवर खूप प्रेम करतो आणि पूर्णाईला जपतो असं वाटायचं रे, पण हा जो माणूस माझ्यासमोर उभा आहे ना, तो तर खूप खोटं बोलणारा आहे, आपल्या जवळच्या माणसांना दुखावणारा आहे. या असल्या अर्जुन सुभेदाराला मी नाही ओळखत. मित्रांनो, आता लगेच प्रिया तिचं नाटक सुरू करते. ती म्हणते, अर्जुन, का वागलास असा? मामा मामीचा चेहरा जरा बघ, किती त्रास होतोय त्यांना बघ. पूर्णाजी, माझी पूर्णाजी,
अर्जुन बघतोयस ना पूर्णाजीला किती त्रास होतोय ते. पूर्णाजी, तुला आता तर कळतंय का, मी वाईट वागत नव्हते. मी अर्जुनवर खरं तर मनापासून प्रेम केलं, फक्त ते त्याला कळालं नाही. आता रविराज सर चिडून म्हणतात, याला काय कळणार खऱ्या प्रेमाचा अर्थ. प्रतिमा 20 वर्षे नव्हती तेव्हा मी जे केलं ते खरं प्रेम. माझी मुलगी तुझ्यासाठी जीव द्यायला निघाली अर्जुन, तेव्हा ते खरं प्रेम होतं. तुझे आई वडील 30 वर्षे संसार करतायत, ते खरं प्रेम आहे. आणि तू तर सगळ्या प्रेमाचा खेळखंडोबा केलास आणि माझ्या मुलीची मात्र त्यात फरफट झाली. अर्जुन, यासाठी मी तुला कधीही माफ नाही करणार. तेव्हा लगेच प्रिया म्हणते, सायली, तू फक्त स्वतःवर प्रेम करतेस, स्वतःचा विचार करतेस. हे मला आधीपासूनच माहीत होतं ग. ज्या क्षणी हिने अर्जुनला जाळ्यात ओढलं ना, त्या क्षणी मला कळालं होतं या प्रकरणाचा त्रास सगळ्यांनाच होणार. सायली, मी तुझ्यापुढे हात जोडते, आता तरी सुधर आणि आता जिथे जाशील ना तिथे सुखात राहा. परत असा त्रास कुठल्या कुटुंबाला देऊ नकोस. तेव्हा कल्पना लगेच रागाने म्हणते, जे झालं ते बदलता येणार नाही, पण आता पुढे काय? सायली आता मधुभाऊंकडे तर जाईलच, पण काय म्हणून? कुमारिका? घटस्फोटीत? नवऱ्याने टाकलेली की नवऱ्याला सोडून आलेली? मित्रांनो, कल्पनाच्या या भयंकर बोलण्याने सायलीला खूप त्रास होतो, पण हे ऐकून मधुभाऊंच्या तर पायातूनच बळ जाते. ते पटकन खाली बसतात. तेव्हा अर्जुन त्यांना पकडायला जातो तर मधुभाऊ अर्जुनचा हात झटकतात आणि सायली पाणी देते तर मधुभाऊ तिच्याकडून पाणी घेत नाहीत. नंतर कुसुम मधुभाऊंना पाणी देते. मग मधुभाऊंची तब्येत थोडी बरी होते. तेव्हा सायली त्यांना म्हणते, मधुभाऊ, मी हे सगळं तुमच्यासाठी केलं हो. तुम्ही जेलमधून सुटावे म्हणून हे केलं होतं मी. तेव्हा मधुभाऊ उठतात आणि सायलीला म्हणतात, सायली, तुझ्या पापात मला वाटेकरी करू नकोस. हे मला माहीत असतं ना तू या थराला जाणार आहेस. त्यापेक्षा मी जेलमध्येच राहिलो असतो आणि तिथेच मेलो असतो. मधुभाऊंना खूपच त्रास होत असतो. ते खूप रडत असतात. मित्रांनो, नंतर मधुभाऊ पूर्णाजींकडे जातात आणि म्हणतात, अन्नपूर्णा मॅडम, माझ्यासाठी जर सायलीने हे सगळं केलं असेल तर एक बाप म्हणून मी हरलोय. मी माझ्या मुलीवर संस्कार करायला खूप कमी पडलो. मित्रांनो, मधुभाऊ स्वतःच्याच थोबाडीत मारून घेत असतात. खूप विचित्र परिस्थिती उभी असते. मधुभाऊ म्हणतात, मला कळत नाही तुमची माफी कशी मागू मी. मित्रांनो, पूर्णाजी लगेच रागाने म्हणते, नकाच मागू माफी. त्यापेक्षा तुमच्या आश्रमात वाढणाऱ्या मुलीवर संस्कार केले असते ना तर ही वेळच आली नसती. एक बाप म्हणून तुम्ही हरलात, हे 100% खरं आहे. तेव्हा सायली म्हणते, पूर्णाजी, तुम्ही मला हवं ते बोला, हवं तर मला मारा, पण माझ्या मधुभाऊंना काहीही म्हणू नका. पूर्णाजी सायलीवर चिडून म्हणतात, मी काय चुकीचं बोलले? मागच्या दिवाळीत मी जे यांच्याशी वागले ना तेच बरोबर होतं. तुम्ही दोघं आमच्या कुटुंबाला लागलेली कीड आहात. वडिलांमध्ये थोडा तरी सभ्यपणा असताना तर लेकीने ही थेर केली नसती. तेव्हा अर्जुन लगेच रागाने पूर्णाजींना म्हणतो, तू रागाच्या भरात काय बोलतेस ते तुला कळत नाही. तेव्हा मधुभाऊ लगेच अर्जुनला म्हणतात, तुमच्या आजीवर रागावू नका वकील साहेब. तुम्ही मला या केसमधून सोडवलंत, तुमचे खूप आभारी आहे. पण मला सोडवण्यासाठी एवढी मोठी किंमत मोजावी लागेल हे मला आधी कळालं असतं ना तर मी तुरुंगातच विष खाल्लं असतं. मित्रांनो, मधुभाऊ आता पूर्णाजीला म्हणतात, तुमचं म्हणणं खरंच योग्य आहे. अन्नपूर्णा मॅडम, आज सायलीला मला मुलगी म्हणायलाही लाज वाटते, पण तिच्या या अपराधासाठी मी तुमची माफी मागतो. तेव्हा लगेच प्रिया म्हणते, मधुभाऊ, सायली कधीही तुमची परवानगी घेतल्याशिवाय काहीही करत नाही, हे मला आधीपासूनच माहीत आहे. मग यासाठीही तिने तुमची परवानगी घेतली होती का? प्रियाचं बोलणं ऐकून लगेच अर्जुन चिडतो आणि म्हणतो, तन्वी, या कॉन्ट्रॅक्टबद्दल मधुभाऊंना काहीही माहीत नव्हतं. तेव्हा लगेच प्रताप म्हणतो, अर्जुन, आवाज खाली. मग रविराजही अर्जुनवर चिडतात. ते म्हणतात, अर्जुन, माझ्या मुलीच्या विरोधात मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. लगेच मधुभाऊ म्हणतात, आज तुमच्या सगळ्यांचे पाय धरल्याशिवाय माझे प्रायश्चित्त पूर्ण होणार नाही. मित्रांनो, मधुभाऊ सगळ्यांच्या पाया पडत असतात आणि माफी मागत असतात. तेव्हा कुसुम त्यांना बाजूला घेते आणि म्हणते, मधुभाऊ, यामध्ये तुमची काहीही चूक नाही. काय करताय तुम्ही? शांत व्हा. तेव्हा मधुभाऊ कुसुमला म्हणतात, माझं काय चुकलं कुसुम? सायलीच्या बाबतीत मी चांगले संस्कार नाही करू शकलो. मी हरलोय आता कुसुम.
तेव्हा कुसुम म्हणते, नाही मधुभाऊ, चूक फक्त सायलीची नाही, अर्जुनचीही आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, दोघांचीही चूक, पण सगळेच यामध्ये होरपळलेत. मित्रांनो, या कॉन्ट्रॅक्ट लग्नाचं सत्य माहीत झाल्यामुळे सगळेजण सायलीवर व अर्जुनवर खूप राग काढत असतात. आता उद्याच्या भागामध्ये सायलीला घराबाहेर काढल्यावर अर्जुन तिच्याबरोबर जातोय का, ते उद्याच्या भागामध्ये बघूयात. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.